रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा जीर्णोद्धार तसेच सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कार्यक्रमाला पूर्ण या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामध्ये शोभायात्रा आणि कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन गेली 7 दिवसापासून 8 दिवसापासून रामनवमी ते हनुमान जयंती असा उत्सव 8 ते 9 दिवसाचा उत्सव या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीनं तन मन धनानं त्याच्यामध्ये स्वतःला झोकवून दिलं। विशेषतः वडीलधारी मंडळी उत्साही असल्यामुळे नवयुवकाला उत्साह आल्या। काय पाठीराखा जर असेल ना काम करायला हिंमत वाढते। इतकं नवयुवकांना उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या निमित्ताने गावामध्ये एकतेचा संदेश जातो। या निमित्तानं सर्व लेकीबाळी येतात। या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण होते। या निमित्ताने समस्त गाव हे मांडीला मांडी लावून जेवायला बसते आणि या निमित्तानेच गावामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार होतो, शांतीचा संदेश दिला जातो। अध्यात्म आणि सामाजिकता या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे हा सुवर्ण महोत्सव। 50 वर्ष या कार्यक्रमाला झाले आणि 50 वर्ष एखादी गोष्ट जतन करायची तर 2-3 पिढ्या त्याच्यासाठी कष्ट करत असतात। पुढच्या पिढीनं या उत्सवाचा विचार करून असा हा कार्यक्रम पुन्हा पुढची 50 वर्ष चालवावा या हेतून हा कार्यक्रम योग्य शुद्ध अंतःकरणाने सर्व ग्रामस्थ मंडळीने केला। त्या निमित्ताने शोभायात्रेमध्ये माझा सन्मान झाला। तो मी माझा सन्मान समजत नाही, तो माझ्या गुरु परंपरेचा सन्मान आहे। सद्गुरू मोतीराम महाराजाचा, सद्गुरू मोठ्या महाराजाचा सन्मान आहे असं समजित आणि गावकरी मंडळीला धन्यवाद देईन। धन्यवाद। विश्वनाथ लक्ष्मणराव कराळे, मी तुम्हाला आमच्या विठ्ठल रुक्मिणीचा जो प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या वेळेसपासूनचा तुम्हाला विषय सांगतो। त्या गोष्टीला आज 50 वर्षे झालेले आहेत। आम्ही लहान होतो 10 वर्षाचे। आमच्या देखम ही महापूजा आमच्या वाडवडील गावकरी मंडळीनं मिरवणूक काढून भय्य दी अशी मिरवणूक काढली आणि विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिराचं भव्य दिव्य काम झालं। त्यावेळेला आम्ही लहान होतो आणि ती आठवण म्हणून आज आम्हाला 50 वर्षे आमच्या विठ्ठल रुक्मिणीला झाल्यामुळं आम्ही 50वी सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत। भव्य आणि दिव्य असा सुवर्ण महोत्सव आमच्या जीवनामध्ये बघितला नाही आणि ते येणार बी नाही पुढे। आता हे जे आहे आनंद आजच्या आनंदाच्या बाबतीमध्ये आमचं गाव पंढरी नगरी जशी दुमदुमती तशी हरिभक्तानं रंगलेली आहे आणि तो आनंद आम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये जरी गेलं तरी मिळणार नाही। तो सुख सोहळा पारवा नगरीमध्ये आज साजरा होत आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आज आमचे मालक अच्युत महाराज दस्तापूरकर यांची आता पूजेचं कीर्तन होणार आहे। त्यांची भव्य दिये रथावर घोड्यावर मिरवणूक अशी निघणार आहे की दिंड्या पताका भक्तवर्गनासोबत मिरवणूक निघणार आहे भव्य आणि दिये। त्या मिरवणुकीमध्ये माझा गावकरी मंडळ, तरुण मंडळी, सर्व तरुणाचा त्याच्यामध्ये एवढा उत्साह भरला आहे। त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये ही पहिलीच वेळ असेल एवढी आनंदाची। त्याच्यामुळं आज आम्हाला च्या पलीकडे 1 किलोमीटरपासून अशा कमानी लावून पुष्पवर्षाव करून 10 आमच्या JCPनं फुलाचा वर्षाव होत आहे। त्या वर्षावामध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत आणि दिव्य भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। आजची मिरवणूक झाल्यानंतर उद्याच्याला काला हा
संध्याकाळचे कीर्तन आमचे मंचक महाराज कराळे यांचं होणार आहे आणि उद्याचा काला असा असणारा नामदेव महाराज फपाळ यांचा काला होणार आहे आणि उद्याच्याला शेवट हनुमान जयंतीनिमित्त सांगता होणार आहे आणि महाप्रसादाचा लाभ 1 वाजता पंक्ती बसणार आहेत. असा दिये भय कार्यक्रम जीवनामध्ये पहिली बार आम्ही पाहिलेला आहे. पुन्हा होण्याची ते आपल्या हातामध्ये नाही, पण अशीच दरवर्षी व्हावं अशी आमची इच्छा आहे. तरुण मंडळीची चांगली साथ मिळाली, गावकरी मंडळीची चांगली साथ मिळाली, त्याच्यामुळं हा कार्यक्रम आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा वाटला नव्हता एवढा ध्येय झाला आहे. त्याच्यामुळं आज सर्व आम्ही उत्साहित व आनंदित आहोत गावकरी मंडळी. आता थोड्याच वेळानं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या परंपरेनुसार 50 वर्षे ह्या पारव्या गावामध्ये साप्ताहिक सुवर्ण महोत्सवाला होत आहेत. तरी या कार्यक्रमाला गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांची उपस्थिती लाभत आहे. तरी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तरी या कार्यक्रमाला त्यांची भव्यदिव्य मिरवणूक या ठिकाणी होत आहे. तरी या कार्यक्रमाचा लहान थोर माता माऊली सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. म्हणून सर्व पाहुणे मंडळीचं सुद्धा धन्यवाद. आणि खरं तर ह्या ठिकाणी हे संप्रदाय हा अनादिक्रम सततच चालू राहणार आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. म्हणून मी माऊली चॅनलचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. माधव बरवा बरवा तुहा माधव
बापन खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापन खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरे बापन खुमा देवीवर सर्व सुखाचे आगरे बापन खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार सुंदर ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुंदर ते दान देवी देवरे करकटवरे ठेवोनिया करकटवरे ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंटु कौस्तुभमणी विराजेत भवने विराजेत तुका म्हणे माझे ती सर्व सुख कमने माझे आवडीने तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यासाठी आपल्या संत मोतीराम महाराज परंपरेचे कीर्तनकार कीर्तन केसरी गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर व त्यांच्या सौभाग्यवती सौ अश्विनीताई अच्युत महाराज दस्तापूरकर मालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत आहेत आणि नंतर लगेच या कीर्तन व्यासपीठावर महाराजांचं आगमन अवघ्या 2 मिनिटाच्या आत होईल आणि लागलीच हरिकीर्तनाला सुरुवात होईल। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सईताताई संतोषराव मुरकुटे यांचंही आगमन झालेलं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर व सौ अश्विनीताई अच्युत महाराज दस्तापूरकर व सौ सईताताई संतोष भाऊ मुरकुटे यांच्या शिवाजी महाराज की जय। जय 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 भवानी।
छत्रपती शिवाजी महाराज की विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विसरण भावा तुला विसरण भावा विसरण भावा तुला विसरण भावा गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा अलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा कामने गर्भवासी कामने गर्भवासे कामने गर्भवासी गर्भवासे घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गायन आवडी हेच माझी सर्व जोडी 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 हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई रामकृष्ण हरी. पुढे म्हणतील प्रल्हाद महाराज घटांगरेकर, त्यांना साथ देतील रामभाऊ जगताप दारेफरकर. दान देगा देवा हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा
हेच माझे सर्व जोडे गुणगायन आवडे गुणगायन आवडे हेच माझी सर्व जोडे देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेच माझे सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला
जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। कोण राहिले आता? चक्कर फक्कर येईल। ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज समस्त ग्रामस्थ मंडळी पारवा आपल्या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुवर्ण महोत्सव असा हा सुवर्ण योग समस्त ग्रामस्थ मंडळी पारवा सर्वांच्या अथक परिश्रमातून विशेष गावकरी मंडळीने आमच्या परंपरेचा गौरव केला। सद्गुरू मोतीराम महाराजाची परंपरा, सद्गुरू मोठ्या महाराजाची परंपरा
आम्ही जरी त्या रथात बसलेलो दिसलो तुम्हाला, तरीही तो आमचा गौरव नव्हता, आमच्या गुरु परंपरेचा गौरव होता. आम्ही त्यांचे पाईक म्हणून, मोतीराम महाराजाचे, मोठ्या महाराजाचे कुत्रे म्हणून आम्ही आहेत. आणि त्यानं समर्थाचे श्वान, त्याशी सर्वही देती मान. मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा मान असते, का तर साधू संतांच्या घरचे कुत्रे आहेत ते. इतका गौरव केला आमच्या गावकरी मंडळीनं. तिथून ते चौकापासून तर इथपर्यंत 11 वाजता मिरवणूक सुरू झाली, 2 वाजलेत. किती तास झाले? आता इतकी तास मिरवणूक माझ्या आयुष्यात ही पहिलीच आहे. हा तुम्ही गावकरी मंडळीनं केलेला मोतीराम महाराजाचा गौरव आहे, मोठ्या महाराजाचा गौरव आहे असा आम्ही समजतो. हा आमचा गौरव नाही, आम्ही त्याचे सेवक आहेत. त्या सेवेनं 50 वर्ष गाठले आणि 50 वर्ष गावकरी मंडळीनं ही मारुतीरायाची सेवा केली. आणि त्या निमित्ताने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी 7 दिवस होतोय. आज आपल्या कार्यक्रमाचा 7वा दिवस आहे. या निमित्ताने आपली पारवा नगरी सजली. 8वा आहे, 8वा आहे. अच्छा, एक दिवस 9व्या दिवशी काल मारुतीरायाच्या जयंतीसाठी जन्मोत्सव. रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत हा 50 वर्षाचा उत्सव प्रत्येकाच्या आत्मीयतेचा, आनंदाचा उत्सव. मी काही म्हणलो नाही बाबा पुढे सरका, का म्हणलो? आज तुमच्या मनावरच होऊ द्या म्हणलं, काय व्हायचं. मी काय म्हणलो नाही. काय कीर्तन कमी करता येईल? आता त्या सगळ्या गावकरी मंडळीचा उत्साह आहे ना. हे झाला तुमचा उत्सव, मला वाट लागलं मग वरातच निघाली काय. अहो मी पिंगळीपर्यंत आल्यावर मला विश्वनाथराव वापस धाडलं. आलतो का नाही? मी पिंगळीपर्यंत आलो, पुन्हा हे विश्वनाथरावाच्या माया महाग टुमनं जा जोडीनं या. आता काय करावं? मग आता आलोच बापा, काय करावं आता. मी म्हणलं आपल्यालाही बरं वाटायला जाऊ दे. आपल्या लग्नाला 17-18 वर्ष व्हायले. 30 एप्रिलला, एप्रिल महिना आजच लागलाय का उद्या? आणि मग ते सोयरीक जमली होती माझी एप्रिल महिन्यात. एका महिन्यात लग्न, महिनाभर उत्सव. आणि त्याचा आता हे तुम्ही पारव्याच्या मंडळीनं असा उत्सव केला सुरुवात. चला आनंद झाला. आमचं स्वागत तुम्ही गावकरी मंडळीने केलं. मी सुरुवातीला सांगितलं माझं नाही आहे, हे माझ्या गुरु परंपरेचं स्वागत आहे. याचा मला स्वाभिमान आहे, अहंकार नाही, स्वाभिमान. आमचे संतोषरावजी मुरकुटे यांच्या अर्धांगिनी आमच्या सविताताई जिल्हा परिषद सदस्य नूतन आताच निवडून आल्या, त्यांनी आमचा सत्कार केला सपत्नीक, त्यांनाही धन्यवाद. आता गावकरी मंडळीने तर आता तुम्ही बघितलंच, मी आजवर लय मिरवणूक बघितल्या, मग ते ऊसाचं बघितलं नाही कुठं. हे ऊसाचं कुठं फुलं उधळायला असतंय वय. अरे बापा, गाव आहे की काय आयुष्यात पहिल्यांदा. अरे बापरे, नादच नाही रे बाबा. विठाला 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 आता मात्र करावं तेवढं कौतुक कमी आहे. माझ्याकडे शब्द अपुरे. भजनी मंडळी, महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपण एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित झालेला आहात. मारुतीरायांच्या समोर, छत्रपती शिवरायांच्या समोर, सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने
सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 पाहता पाहता 50 वर्ष आपल्या गावाने या कार्यक्रमात मारुतीरायाची सेवा केली. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली, जीर्णोद्धार झाला. या निमित्ताने आज आपण देवाजवळ जाऊन दर्शन घेऊन त्या देवाकडं काय मागावं याची शिकवण या अभंगामध्ये महाराजांनी दिलेली आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रपंच आणि परमार्थ असे 2 शब्द आहेत. प्रपंच प्रारब्धावर सोडला पाहिजे आणि परमार्थ हा प्रयत्नाने केला पाहिजे. याच्या उलट मनुष्य जगतो. मनुष्य प्रपंच प्रयत्नानं करतो आणि परमार्थ प्रारब्धावर सोडून देतो. एखादा जर माणसाला विचारलं यावर्षी ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला येणार की नाही, दरवर्षी आमच्या कुठं नशिबात बापा म्हणते ते सोहळा. म्हणजे परमार्थ म्हटलं की कुठं काय पुढं ढकलतो, नशीब. आणि संसार म्हणल्यावर प्रयत्नानं किती प्रयत्नानं करतो. जीवाचं रान करतो, रात्रीचा दिवस करतो. नाही केल्यावर कसं होईल म्हणतो. काय खातील लेकरं बाळ, मीच करताय, मी नाही केलं तर कसं होईल. आराम सुद्धा करत नाही. 8 तास ड्युटी असताना सुद्धा ओव्हरटाईम करतो. काय करतो, का करतो. माझ्यावर परिवाराची काय आहे जिम्मेदारी आहे. पण ज्ञानेश्वर महाराजानं त्या तशा कष्ट करणाऱ्या माणसाला एक प्रश्न केलाय. कष्ट करू नये अशातला प्रकार नाही, पण ते कष्ट करत असताना कधी काही परमार्थ पण करावा, काही थोडासा उद्धाराचा पण विषय बघावा. जितकी तळमळ उदरनिर्वाहाची आहे त्याच्यापैकी काहीतरी तळमळ उद्धाराची असावी ना. केवळ उदरनिर्वाह म्हणजे जीवन नाही. जीवनाचं अंतिम ध्येय उदरनिर्वाह नाही आहे, जीवनाचं अंतिम ध्येय उद्धार आहे. उदरनिर्वाह करता जीवाचं रान करणाऱ्या जगद्गुरु या जीवाला भगवान श्री ज्ञानोबारायांनी प्रश्नार्थक अभंग लिहिलेला आहे. त्याचं मी चरण तुम्हाला सांगतो. हरिसी न भजशी हरिसी न भजशी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कौन्या गुणे. प्रश्नार्थक चिन्ह आहे. जितका अट्टहास प्रपंचामध्ये हा मनुष्य करतो तसा परमार्थात का करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा आम्हाला लिहिलेला हा प्रश्न आहे, याचं उत्तरच देता येईल आपल्याला. अज्ञान आहे आपलं, काय उत्तर द्यावं. विठाला विठाला विठाला. प्रपंच हा प्रारब्धामध्ये प्रारब्धावर सोडला पाहिजे. प्रयत्नानं करायचा, पण फलाची अपेक्षा करायची. पेरणं हातात आहे की उगवणं हातात आहे. पेरायचं, पण इतकं उगवलं पाहिजे, इतकं उत्पन्न झालं पाहिजे असं म्हणायचं. त्यानं जे दिलं ते स्वीकारू असं म्हणायचं. पण माणसं तसं करत नाहीत. इतकं पेरलंय ना म्हणला इतकंच निघालं पाहिजे. खेळ आहे का काय, पोर खेळ आहे का काय म्हणते, हे चुकीचं आहे.
मनासारखं होतच नाही त्याला प्रपंच म्हणतात, आणि मनासारखंच होते त्याला परमार्थ म्हणतात. विठाला विठाला. मला तुम्हाला विचारायचं आहे आता, एक ओवी आहे विश्वनाथराव, तुम्हाला मला अर्धी येत असली तर पाहतो. मला राऊळाच्या कामा कळसू किंवा देवळाच्या कामा कळसू, कोणतंही म्हणा, हे दोन तुकडे, एक दोन तुकडे सांगा, आठवल्यावर सांगा, तो मी फिरतो थोडासा, ड्रोन कॅमेरा फिरून आणतो. एक माझ्याकडे ध्यान द्या, मंदिराचं बांधकाम पूर्ण होते की घराचं बांधकाम पूर्ण होते? विचार करून उत्तर द्या. मंदिराचं बांधकाम पूर्ण होते आणि घराचं बांधकाम अपूर्ण राहते. तसा संसार पूर्ण होते की परमार्थ पूर्ण होते? परमार्थ पूर्ण होतो, संसार हा अपूर्ण राहतो. आता तुम्ही घर बांधून आहेत बरेचशी माणसं, आता बंगले बघितले ना मी येताना, ज्यांनी बंगले बांधले त्यांना विचारा बरं, तुमच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं का म्हणा. वास्तुशांती झालेल्या घराला विचारा हो, तरीही तुम्ही त्याच्या छतावर जाऊन पहा, त्याच्या पुढं काय निघालेत? लोखंडाची गज निघालेत. याचा अर्थ कितव्या मजल्याची तयारी? अहो 10व्या मजल्याची वास्तुशांती करून आलो मी. 10व्या मजल्याच्या वास्तुशांतीला गेलतो एक जणाच्या, त्याला म्हणलं मला छतावर जायचे वर. म्हणला मरायचे काय, डोळे फिरतात. म्हणलं फिरू दे, तुम्हाला काय बघायचं? म्हणलं तुला काय करायचं? अरे म्हणला काय माणूस आहेस तुम्ही? म्हटले मला जायचं. गेलो मी, गेल्यावर बघितलं 10 मजल्याची परवानगी होती त्या एरियात, 11व्या मजल्याची गज निघालती वरी. अरे मी म्हणलं परवानगीच 10 मजल्याची ना, आता पुन्हा गज कशाला करले? म्हणलं पुन्हा आली तर चाल सोडलेली बरी. घर हे चाल सोडत आहे. विठाला विठाला. तुमचं जेवढं प्लॉट आहे तेवढंच बांधावं का? शेजाऱ्याचं जर निघालं तर पुन्हा आपल्याला पुन्हा चाल सोडलेली बरी म्हणून काही काही असे गज सोडलेले तर असं इकडं चाल सोडलेली असते. इकडं तुम्ही वरी सोडली तर हरकत नाही, इकडं का सोडली? म्हणला शेजाऱ्याचं निघालं तर पुन्हा. म्हणजे इतका प्रपंच हा अपूर्ण राहतो. कितीही प्रपंच हा अपूर्णतेचा विषय आणि परमार्थ हा पूर्णतेचा विषय. अपूर्णतेचा विषय असून सुद्धा त्यात माणसाची धावपळ आहे. परमार्थ पुरा माणसाची तळमळ नाही. कितीही मिळालं तर मिळाल्यासारखंच वाटत नाही, त्याला संसार म्हणतात. आणि थोडं मिळालं, भरपूर मिळाल्यासारखं वाटतंय, त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ पूर्णतेला पोहोचतो, प्रपंच हा पूर्णतेला पोहोचत नाही. म्हणतात फक्त लोक आशीर्वाद देताना, नवरदेव नवरी पाया पडली आपल्या इकडं म्हणतात संसार कसा व्हावा, आणि येल मांडवाला जावं. मांडवाला गेला तरी त्याचा येल वाढायच नाही. म्हणजे संसार हा अपूर्णतेचा विषय, परमार्थ हा पूर्णतेचा विषय. म्हणून अपूर्णतेच्या संसारावर जास्त लक्ष देण्यापेक्षा पूर्णतेच्या परमार्थावर मानवानं जास्त लक्ष द्यावं. याच्याकरता संसार हा प्रारब्धावर सोडावा आणि परमार्थ प्रयत्नानं करावा. विठाला विठाला. संसाराच्या बाबतीमध्ये तुकोबारायचं म्हणणं आहे, अन्न मान धन प्रारब्धा
मान धन हे तो प्रारब्धा अधीन. आता याच्यात दोन ओव्या आहेत पहा. भाग्याचे निभडसे उद्यमाची निमिसे, समृद्धी जात पैसे घर रिघे, अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाठी शितांशू पालटे जैसा. कसं आहे, प्रपंचामध्ये अदृष्टाला थोडंसं महत्त्व द्यावं लागते. आता मला सांगा, ज्या माणसाला मनी मानसी नाही त्याला प्रपंचामध्ये अचानकपणे लाभ होतो का नाही? अशी किती उदाहरणं दाखवायची? लाखो उदाहरणं आहेत. आता जिल्हा परिषद सर्कल नेमकं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. जे काय 52-55 काहीतरी जिल्हा परिषद सदस्य झाले, त्या संपूर्ण जिल्हा परिषद सदस्य लोकांच्या मुलाखती घ्या. तुम्हाला अपेक्षित होतं का हे? म्हणले काय आम्ही तसं ठरवलंच नव्हतं. म्हणले पण देवाने दिलं. असं असते, प्रारब्धाचा भाग असतो. प्रारब्धानं ते गोष्टी घ्याव्या लागत्या. प्रयत्न करणं काम आहे, पण प्रयत्न करून सुद्धा सर्वच लोक विजयी झाले असं थोडं आहे. नाही. आस्थेची या महापुरी रिघता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला पावे. मोजके माणसं हे पैल तीराला जात असतात. पोहणारे भरपूर असतात, काही वाहून जातात, काही मागं परततात. प्रयत्न जीवनामध्ये करणं अनिवार्य आहे. तरीही काही गोष्टी मात्र तुम्हाला प्रारब्धानच घ्याव्या लागतात. तुम्हाला किती उदाहरणं सांगील. जहाँ दात है वहाँ चने नहीं, जहाँ चने है वहाँ दात नाही. अशी बरीचदा कुठं परिस्थिती बघायला मिळते. काही कमी नाही, पण मनासारख्या गोष्टी होत नाही. म्हणजे प्रारब्ध कुठं तुम्हाला त्याला मान्यता द्यावीच लागते. नाही समजत तुम्हाला. छोटासा एक प्रसंग सांगतो, भजन करा. विठाला विठाला. 2 चोर एका गावात चोरी करण्याकरता गेले. गाव जागरूक होतं. चोर आले म्हणून समजले की कुत्रे भुंकले. कुत्रे भुंकण्याचा आवाज आला की लोक जागे झाले. आणि मग लक्षात आलं कोणाचा तरी इकडे चोर शिरलाय. मग त्याच्या मागं दुसरा चोर होता. लोक जागे झाले. हपा इकडे आहे म्हणले की सगळे लोक जागे झाले. काठ्या घेतल्या, मागं लागले, पळून. ते चोर पळून एका अरण्यामध्ये महादेवाचं मंदिर होते, तिथं जाऊन बसले. दोघंही म्हणले आज कोणाचं तोंड बघितलं होतं की बाबा, म्हणले आपल्याला काय आज यश आलं नाही, जाऊ द्या म्हणले, नशिबाचा भाग आहे. म्हणून दोघंही त्या महादेवाच्या मंदिरावर झोपले. एक होता प्रारब्धवादी आणि एक होता प्रयत्नवादी. प्रयत्नवादी होता तो म्हणला नशिबात नाही म्हणल्यानं कसं जमल. प्रयत्न करिता काय तसं शब्द काय ते वाळू प्रयत्न करिता अभ्यासाची निबळी. थांबा. प्रयत्नही वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अभ्यासाने ते तिकडं आहे ती बी, पण हे सुविचार घ्यावं लागले. गुरुजी लोक असल्यावर सुविचार घ्यावा लागत आहे. सगळं मार्केटनुसार चालावं लागतं. प्रयत्नाने जर काय होतंय, रीतीचं सुद्धा म्हणतेत बात. अप्रयत्नाचा ते एक हे दिला, एक सारांश बोलण्याचा भाग आहे. तो प्रयत्नवादी जो चोर होता तो नाही झोपला. प्रारब्धवादी होता तो नशिबात नसेल तर काय व्हावं, झोपला. ते प्रयत्नवादी गेला, मंदिर आहे म्हणला, पितळच्या समया, पितळच्या आरत्या, पितळच्या घंट्या, इतके जरी म्हणलं तरी खर्च निघते म्हणला दिवसभराचा. आणि त्याला मंदिर बी कळत नाही चोरायला. त्याला काहीच कळत नाही. चोर म्हणल्यावर काय त्याला बघितलं तर एक सुद्धा घंटी नाही, एक आरती नाही, एक समय नाही. काय म्हणला गाव बी येडय रे बाबा म्हणला, इथं घंटी सुद्धा ठेवली नाही. आपल्या हाताला ते बी लागायचा वाद नाही. जाऊ द्या बाबा म्हणला, नैवेद्य असला तर बरं आहे म्हणला, काही निवद लोकांना आणले तर बरं आहे, पोट तरी भरण म्हणला. चापळून बघायला अंधार किर. तितक्यात एक जणानं राजानं नवस केलेला होता. त्यानं त्या दिवशी नवस केलेला फेडला. त्यानं हात लावून पाहिलं तर केशरी भात होता, पुलाव नंबर 1, खिचडी बास म्हणला. आणि गरम गरम लागू लागला. म्हणला वा सांच्या परीच 5 वाजताच कोणतरी नवस केलाय कोणाला. असा भरपूर होता, असा टोपलं भर. बस म्हणला
चोरी नाही लाभली तर काय हरकत नाही, पण कशी सोय झाली? पोटाची सोय झाली. घास घेतला की खडा लागला. खडा लागल्यावर ती इतका सुगंधित भात होता. काय बाई म्हणला, इतका सोन्यासारखा भात केलाय. म्हणला काय आळशी आहे बाई. म्हणला तांदूळ तर निसावणं. त्याचं म्हणणं काय निसलेलं नाही. जाऊ द्या म्हणला. पहिला खडा काढला आणि फेकून दिला. दुसरा घास खाल्ला की पुन्हा एक खडा लागला. शेंगदाणा एवढा खडा. काय बाई, हे 2-3 बाईला शिव्या दिल्या त्या. खडा काढायचा आणि तो दगड याला फेकून मानायचा. कोणाला? हे प्रारब्धवादी झोपलेलं. दुसरा घास घ्यायचा, पुन्हा एक खडा लागलेला, तो दगड काढायचा, त्याला फेकून मागायचा. ते म्हणला बाबा तुझ्या नशिबानं मिळाले, खाय ना, मला कशाला तू फेकून हाणतोस दगड, झोपू दे मला. अरे बघ म्हणला काय सुगंध आहे, काय चव आहे, काय टेस्ट आहे. पुन्हा खायचा, पुन्हा खडा मारायचा, पुन्हा खायचा, पुन्हा दगड मारायचा, पुन्हा घास खायचा, पुन्हा दगड मारायचा. ते म्हणला तू दगड मारू नको, मी याचा हिशेब घेईन बरं सकाळी. जेवढे दगड मारले तेवढे यानं खिशात जमा केली. म्हणजे त्याचं म्हणणं तितक्या बुक्या हाणतो मी याला. काय करतो? त्याचा खिसा भरला आणि याचं पोट भरलं. हे येऊन झोपला ढेकर देऊन. आता उशिरा झोपल्याला उशिरा उठतो का लवकर झोपल्याला उशिरा उठतो? प्रश्नच नाही समजला तुम्हाला. उशिरा झोपल्याला उशिरा उठतो का उशिरा झोपल्याला लवकर झोपल्याला उशिरा उठतो? उशिरा झोपल्याला उशिरा उठतो आणि लवकर झोपल्याला हे भात खाल्ल्याला हे मग प्रारब्धवादी गेलं झोपी. दगडालाही मोजीने गेलं, पुन्हा खिसा भरला तरी बघच नाही गेली. हा झोपी गेला, हा उठला, सकाळचा सूर्योदय झाला. जंगलातलं अरण्यातलं मंदिर आधी दगड मोजतो म्हणला किती, म्हणजे याला तितक्या बुक्या मारता येतात. खिसा रिकामा केला, खळखळ दगड पाडले खिशातून बाहेर. ते दगड नव्हते, ते एक एक हिरा होता. 1 कोटी रुपयाचा. किती रुपयाचा? 1 हिरा 1 कोटी रुपयाचा. त्याचा खिसा भरलेला. 100, 5, 50 हिरे, करोडोपती झाला. 50 कोटी रुपयाचे हिरे. आता याला बुक्या मारायला जागा करणार आहे का? उलट स्वतःचं उपरणं त्याच्या अंगावर टाकलं. म्हणलं बाळा थंडी वाजाली, झोप माया, ये मागून, मी जातो तवर पुढे. गेला निघून. अब्जोपती करोडोपती झाला. आता प्रयत्न करून काय खाल्ला? भात. आणि प्रयत्न न करता हिऱ्याचा व्यापारी झाला. त्याचं काय, तुम्हाला कुठंतरी प्रारब्धाची गती मान्य कर. मी तुम्हाला प्रारब्धवादी करतोय अशातला प्रकार नाही. प्रयत्नवादी करतोय मी तुम्हाला, प्रयत्नवादी. पण फलाची अपेक्षा करू नका. बिना फलाची अपेक्षा जर प्रपंच केला ना, प्रारब्धात तुमच्या जर असेल ना, ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत. तुमच्या समोर बी आलं तर तुम्हाला मिळू शकत नाही तुमच्या नशिबात नसल्यावर. काय म्हणणं आहे तुमचं? एक जणाच्या समोर सुवर्णाच्या मोहरांनी भरलेली घागर होती अरण्यामध्ये, आणि पाऊलवाट होती. हा निघाला. आता त्याला जर ती घागर भेटली असती तर अब्जोपती झाला असता, अब्जोपती. आणि त्या दारातच, त्याच्या रस्त्यातच ठेवली होती. कोणी रस्त्यात नाही, काही नाही, एकटाच मिळालीच असती. त्या घागरीचा जवळजवळ गेला आणि याला गावातल्या आंधळ्या माणसाची आठवण आली. त्या आपल्या गावातला आंधळा कसा चलत असेल बुवा म्हणला. एकदा डोळे झाकून बघूतच म्हणला. 5 मिनिटं चलून डोळे झाकले, त्या घागरीला ठेच लागून पडलं, उलथून तिलथून. आंधळ्याच्या पायी धनाची चरवी, आंधळ्याच्या पायी धनाची टाळ टाळ टाळ. आंधळ्याच्या पायी धनाची चरवी. तुमची जर वेळ चांगली नसेल, गावातल्या आंधळ्या माणसाची याला आठवण्याची तिथं काय गरज होती? जे धनाच्या घागरीला ठेच लागली ना, उलथून पडला
आणि पुढं मागं फिरून सुद्धा पाहिलं नाही. म्हणलं कमाले भाऊ त्याची चालायची, 5च मिनिटात मी उलथून पडलो. अरे ठेच कशाला लागली बघ की, ठेच कशाला लागली होती? धनाच्या घागरीला. म्हणजे याच्या अदृष्टात ते नसल्यामुळं समोर ठेवलं तरी त्याचा उपयोग झाला. अदृष्टाला तुम्हाला कुठंतरी संसारामध्ये विचाराधीन घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमार्थ हा अदृष्टावर सोडावा. लय नशिबाच्या पुढे पळून चालत नाही. आमच्या चुलत्याने एक शब्द वापरायचा, पळू पळू ढोरं वाळून वळल्यानं दिवस मावळत नसते म्हणायचे. काय शब्द वापरायचा? पळू पळू ढोरं वळल्यानं दिवस मावळत. याचा अर्थ फार मोठा होता. ते आता कळलं रे मला, तेव्हा नव्हता कळत. विठाला विठाला प्रपंच तुम्ही परमात्म्यावर सोडा ना, परमार्थ प्रयत्न न करा. खरं सांगा बरं, तुम्ही लग्नात अट्टहास करतात लोक, सप्त्यात करतात. कुठं करतात? लग्नात. बर, लग्न एकटं करते आणि सप्ताह सगळं गाव करते. एकट्याला खर्च जास्त येतोय की गावाला जास्त खर्च येते? एकट्याला. तरी काय म्हणते? काय म्हणते? काय लागायचे तर लागू द्या, तुम्हार आहे काय म्हणला. म्हणजे प्रपंच हा माणूस प्रयत्नानं करतो. आणि परमार्थ आता बघूत ना पुढच्या वर्षी कसं करतात ते. म्हणून करा काही सायास. पुढच्या वर्षी बघू ना काय करतात. या आता जमत नाही तसं. बाप्पा नाही आता हे 50 साल आता अमृत महोत्सवाला असं करा, मधले 25 वर्ष तसंच राहू द्या. नाही अमृत महोत्सवाला करायचं. आता मध्ये लय करायचं नाही. मला लय खर्च केलेला आवडत नाही वागा. खर्च करण्यापेक्षा परमार्थ करू. मिरवणुकीला काय करायचं. आता अमृत महोत्सव आता कधी? पुढच्या सालाला नको असं. पुढच्या वर्षी अमृत महोत्सवाला, पुढची 15-25 वर्ष. आता तुम्ही तरी राहा. आता तुम्ही राहतात का मी राहतो मला काय माहिती. आपल्या हातचं काय भगवंताने करून घ्या. खरं सांगा, अट्टहास जसा तुम्ही असा केला प्रपंचामध्ये परमार्थामध्ये, तसा अट्टहास माणूस नेहमी थोडाच करतो. लग्नाला जाताना माणसं नवे कपडे घालून जातात आणि कीर्तनाला बनली होती ते. त्याला काय व्हायले? म्हणजे कीर्तन म्हणजे त्यांचं मन चलत राहते असं नाही. कीर्तनाला सुद्धा तसंच आलं पाहिजे. घव आज कशी दिसू लागली लोक, असं घव राहिलं पाहिजे. तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. परमार्थ आपल्याला प्रयत्नानं करावं लागणार आहे आणि प्रपंच आपल्याला प्रारब्धावर सोडावं लागणार आहे. त्याच्या इच्छेनं घेऊ असं म्हणायचं. आपल्या काय हातचं आहे असं म्हणून संसारात सोडून द्यायचं. तुम्हाला विचारायचं आहे मला, तुम्ही सगळे शेतकरी आहेत, धान्य पेरावं लागते की तण पेरावं लागते? तण पेरावं लागतंय, धान्य आपोआप येते. मला लक्षात नाही आलं. तसंच आहे, पुण्य करावं लागते का पाप करावं लागतंय? पाप करावं लागतंय आणि पुण्य आपोआप होतंय. हो म्हणा. पुण्य करावं लागतंय आणि पाप होत राहते. तुम्ही सगळे कीर्तनाला आलेली माणसं, तुमच्या पायाखाली एखाद्या मुंगीचा जीव गेला, पाप झालं का पुण्य झालं? केलं का झालं? सहज होतंय. कायनं वाचेनं मनानं सहज होतंय. अशा बाबतीत तुम्हाला या प्रपंचाला तसं ग्राह्य धरावं लागणार आहे. काही गोष्टी होत राहतात, तसा संसार होत राहते. संसार शिकवायचं कॉलेज आहे का एखादं? आहे का? परमार्थ शिकवायचे आमच्याकडे कॉलेज आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीला 4 वर्षाचा कोर्स आहे. आमच्या इथं एकनाथ गुरुजी आहेत इथं पौळ, त्याच्याकडं परमार्थ शिकवायची संस्था आहे. हे आमचा माऊली मृदंग शिकवत आहे. आमच्याकडं परमार्थ शिकवावं लागते. संसार शिकवायची काय गरज आहे? बहिणीचं लग्न झालं, भासा झाला, ह्याला एक पोरगी झाली आणि मग दोन्ही दिवाळीला एका जागी आले, लागले खेळायला.
भासा मोठा होता, याची पोरगी लहान होती, बारीक बारीक खेळ भांडे खेळू लागले. आणि मग बहीण भाऊ बाहेर बाजू बसून म्हणलेले बघणं जोड कसा दिसायला. आणि मग तेव्हापासूनच ते मामा म्हणताय काय जावं ते म्हणला करायचं का लग्न. नग नग नाही थांब झाला आता तू आता म्हणलास ना मग तूच नेते. आणि मग गाडीवर लिहितंय शेवटी मामाचीच, तुला दुसरं कोण देईल. अरे इतक्या लहानपणी तुम्हाला ट्रेनिंग देता काय तुम्ही त्याला संसाराची. इतक्या लहानपणी तुम्ही त्याला म्हणतात काय जावाई, त्याला काय कळायला जावाई म्हणजे याला आता. म्हणजे संसार लहान लेकरापासून तुम्ही शिकवताय, सहज त्याला पाहून पाहून संसार कसा करायचा कळतंय. परमार्थ तसा चालत नाही, परमार्थ तुम्हाला करावा लागणार आहे. संसार तुम्हाला प्रारब्धावर सोडावा लागणार आहे, परमार्थ तुम्हाला प्रारब्धावर सोडून चालणार नाही, तुम्हाला परमार्थ प्रयत्नानं करावं लागणार आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं अट्टहासानं संसार करू लागले आणि देवाकडं दुर्लक्ष करू लागले. जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्याशी नाही. संसारामध्ये गुंतलेल्या या जगाला जगद्गुरु तुकोबाराने परमार्थाची आठवण करून दिली. परमार्थ करणं आपल्या जीवनाचं खरं कर्तव्य आहे, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे, हे समाजाला कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराने सावध केलं. आणि आज परमार्थाची आपल्याला आठवण करून दिली पहिल्या चरणामध्ये. टाळ 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 वाजवा, टाळ वाजवा. दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जीवानं देवाला विसरू नये, अट्टहासानं परमार्थ केला पाहिजे. आज मनुष्य जन्म मिळालाय, पुन्हा पुन्हा थोडा मिळणार आहे. अट्टहासानं परमार्थामध्ये आपलं जीवन खर्च केलं पाहिजे. हा जीवनाचा प्रवास परमार्थाच्या दिशेनं झाला पाहिजे. देव पहावया गेलो आणि तिथे देवाची होऊन ठेवलो. संसारामध्ये बरीचशी लोक अहोरात्र परिश्रम करतात, त्यांना मिळालं काय विचारावर. जेवढे थकलेले माणसं आहेत त्याला विचारावर काय मिळविलं म्हणावं, काय कमविलं, काय कमविणार आहेत सांगतील. जमीन घेतली, घर बांधलं सांगतील, म्हैस घेतली, बैल घेतली, ती कमाई थोडी आहे. हे नाश पावणारं सगळं आहे. अविनाश अविनाश कमवायचा आहे परमात्मा, त्याची प्राप्ती होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी या नाश पावणाऱ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करून जीवन व्यर्थ घालवण्यापेक्षा अविनाश परमात्म्याची भेट घ्यावी, त्याचं जीवन साक्षात्कारापर्यंत जावं, याच्याकरता आठवण करून दिली की हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जीवानं देवाला विसरू नये. का विसरू नये? जीवाचं अस्तित्वच नाही या जगामध्ये. अस्तित्व कोणाचं आहे खरं सांगा. वेळ आल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते? देवाचीच आठवण येते. मग वेळ यायची वाट बघता का? विठाला 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 विठाला. त्यापेक्षा अगोदरच आठवण करा ना. घासाघासाला पावलाला देवाची आठवण येणं गरजेचं आहे आपल्याला. पुन्हा पुन्हा येणारा मनुष्य जन्म नाही. आता 50 वर्ष साजरं केलं तुम्ही. नेम सुरू करताना सुद्धा काही माणसं हजर असतील. तुम्हाला कळतंय का?
आता हे काय हो कळतं की याला नियम सगळं मोठ्या महाराजाचाच नियम आहे मोतीराम महाराजाचा नाही कारण महाराज गेल्यावर गेलेलं चालू झालं नाही नियम 50 वर्ष ते जुना नियम एक आहे ना ते मोतीराम महाराजचे 2 आहेत आणि हा मोठ्या महाराज 3 आहे विठ्ठल रुक्मिणीचं बघा 50 वर्ष मला 25 झाली बघता बघता म्हणून तर मिरवणूक होती आज हे म्हणलं तुमचं सगळं साधलं हे बघा कोणाचं साधू का नाही साधू मग आता आमचं साधलं 2दा शिवजयंतीला साजलं आणि विठ्ठल रुक्मिणीला साधलं आम्हाला काय करायचं दोन्ही आमचेच लोक म्हणले लईच उल्हास पारव्यात मी तर करू लागले मी कशाला नको म्हणून जाऊ द्या काय हरकत नाही 8 तास करतात लोक दुसरीकडे कुठे 8 तास करायला हे परमार्थात करायला तर करू द्या ना चांगले आहे नाही त्याच्या द्यायला आनंद घ्यायला ते आनंद घेत असतील तर ठीक आहे आमचं काय अडचण नाही हा परमार्थ पुन्हा पुन्हा जन्मामध्ये पुढच्या कोण्याही शक्य नाही आज आपण घेतोय हे आनंद घेतला पाहिजे मनुष्य जन्मानं देवाला विसरू नये कारण तर मनुष्याची सत्ता नाही आहे सत्ता देवाची गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम करील तो देव आहे देवाच्या सत्तेखाली आपण चालणारे माणसं आहेत पावला पावलाला घासाला आपल्याला त्याची आठवण काय येते ज्या दिवशी आपल्यावर संकट आलं त्यावेळेस आपल्याला मदत करणारा दुसरा कोणीच नाही तोच आहे आणि म्हणून त्या परमात्म्याची आठवण करणं गरजेचं आहे म्हणून तुझा विसर न व्हावा जीवानं देवाला विसरू नये एवढा या अभंगाचा सिद्धांत आहे विठोबा रखुमाई विठोबा टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा या अभंगाची भूमिका सर्वांच्या लक्षात आलेली आहे जेवढं जमल तेवढं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे नाथ महाराजाचं म्हणणे सर्व कार्य करिता हरी बोला जसं जमल तसं जमल पावला पावलाला घासाला त्या देवाची आपण आठवण करू आणि आपलं जीवन कृतार्थ करून घेऊ आज मी तुम्हाला जी वेळ दिलाय बरोबर मी 4 तास झालं गावात जेवढा माझ्याच्यानं शक्य झालं आहे तेवढा मी आपल्याला वेळ दिला आहे मी काही तुम्हाला पुढं सरका इकडं सरका तिकडं सरका का हे म्हणलो नाही आता मला डोंगर कोणचं गाव आहे आखाडा बाळापूर आणि दुसरं एक कोणतं तरी वसमत तालुक्यात पांगरा काहीतरी गाव आहे असे 2 गाव आहेत हनुमान जयंतीचे कार्यक्रम सगळ्या गावाला जावं लागतंय पुन्हा एकदा गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो आपण हा एवढा सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण केला आणि सर्व गावकरी मंडळी जी कमिटी आहे जे नवयुवक आहेत त्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो एकमेका साह्य करू आणि अवघा धरू कोणाच्या तरी नेतृत्वात कार्यक्रम होत असतो जे नेतृत्व करणारे 2-3 जण असतात 4-5 जण असतात त्यांचा काही मला नामोल्लेख करता येणार नाही पण त्यांना पहिले मी धन्यवाद देतो की आपण हे सगळ्या गावाला धरून चाललात पुन्हा एकदा ह्या सगळ्या उल्हासामध्ये उत्साहामध्ये आपण कार्यक्रम केला मनापासून धन्यवाद देतो आता महाप्रसादाची वेळ आहे जरा वातावरणात थोडासा बदल झाल्याची चिन्ह आहेत माय माऊल्या जेवल्या पाहिजे ताबडतोब लोक जीव घाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय
नाही नारायणा आता उठावे से मना येत नाही नारायणा आता उठावे से मना येत नाही नारायणा आज पूर्वाली नवा सदने काळा दिवस आजी पूर्वाली नवा सदने काळा दिवस आज पूर्वाली नवा सदने काळा स्वामी आनंदगणा अविनाशा सकळ देवादी देवा जे केशवा सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वांबरा गरुड ध्वजा करुणाकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती मोहना मदन मूर्ती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा नित्य जगजीवना देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी भावना चरणी कसे म्हणे भवमंगळी सोडवावी सकळ